हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू चॅनल. मायसेल्फ निखिल आणि माझं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. सो बेसिकली ह्या चॅनलवरती मी तुम्हाला स्टार्ट फ्रॉम झिरो एव्हरीथिंग अबाउट ॲक्वेरियम तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कोणत्या टाईपचे फिश असतात, कोणत्या टाईपचे ॲक्वेरियम्स असतात, आपण स्टार्टिंग ॲक्वेरियम आपण कसा सेटअप करायचा, त्याच्यानंतर आपण त्याच ॲक्वेरियममध्ये ग्रो कसं व्हायचं तुम्हाला इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन देणार आहे. फिशबद्दल सुद्धा सांगणार आहे. डिफरंट टाईपचे फिशेस असतात, बॉटम ड्वेलर्स, मिड ड्वेलर्स व आणि इवन तुमचे टॉप ड्वेलर्ससुद्धा असतात. त्या सगळ्या फिशबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. कोणते फिश कोणासोबत राहतात, स्कूलिंग फिश कोणते आहेत, आपण कोणते ग्रुपमध्ये ठेवू शकतो, कोणते फिश सिंगल ठेवायचे, तेही इन्फॉर्मेशन देणार आहे. जशी तुमची चॉईस असेल, तुम्हाला एकच मासा ठेवायचा आहे, तुमच्या स्पेसच्या हिशोबाने तुम्हाला मी गाईड करेन की केवढा मोठा टँक आपण सेटअप करू शकतो, त्यासाठी कोणते मासे ठेवू शकतो. त्याच्यानंतर इवन तुम्हाला मी सगळ्या टाईपच्या एअर पंप्सबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यानंतर फिल्टर्सबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. कोणत्या टाईपच्या साईजच्या टँकसाठी कोणता फिल्टर लागणार आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देणार आहे त्यात. सो तुम्ही माझ्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि आता मी तुम्हाला पुढे माझा बाजूला जो हा माझा जुना टँक आहे, हा वेल सेट टँक आहे, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणारच आहे. सो कसं असतं माहिती आहे का, फिश हॉबी ही जी असते ना, मीही चालू केलेली, मला जवळजवळ 20 वर्ष झाली या हॉबीमध्ये. माझा पहिला जो टँक होता त्यात माझा पहिला पेट फिश होता, तो होता मॉली. सो मी पण एकदम एक्साइटमेंटमध्ये घरच्यांपासून लपून न सांगता मला जे पॉकेट मनी मिळायचे ते ते जमा केले होते. त्याच्यानंतर माझ्या घरी टेबल होता एक छोटा, सो तो टेबलवरती माझा डोळा होता ऑलरेडी. मी ठरवलंच की ह्या टेबलवरतीच मी आणून टँक ठेवणार. आणि कसे माझे आई बाबा दोघे वर्किंग होतं. सो मी काय केलेलं, जसं मी स्कूलवरून आलो, मी ते पॉकेट मनी माझ्याकडे होते. सो मी CSTला गेलेलो. मी आधी राहायचो विक्रोईला, तिथून CSTला गेलेलो. तिकडे क्रॉफर्ड मार्केट आहे, तिथून मी माझा पहिला टँक विकत आणलेला. आणि त्या टँकसोबत मी 4 मॉलीचे पेअर घेऊन आलेलो. आणि घरी आई वडील यायच्या आधीच तो टँक मी सेट करून ठेवला. आणि त्यांना सरप्राईज होतं. तेव्हा मी खूप शिव्या खाल्ल्या होत्या आई पप्पांच्या पण आणि आईच्या पण, तू न सांगता कसं केलंस. बट काय करणार, मला ती हॉबी स्टार्ट करायची होती आणि मला प्रचंड प्रेम आहे ॲक्वेटिक ॲनिमल्सबद्दल. नॉट ओन्ली ॲक्वेटिक ॲनिमल्स, एव्हरी पेट ॲनिमल्सबद्दल मला खूप प्रेम आहे. बट मला ॲक्वेरियम्सबद्दल जास्त लगाव आहे. बिकॉज मला ते फिश बघून ना, आपलं एक चित्त असतं ना, ते शांत होतं. आपला कितीही राग असेल ना, तरी आपण एकटक ॲक्वेरियमकडे बघत राहिलं ना, की ते आपलं मन एकदम शांत होऊन जातं. सो त्या हिशोबाने मी हा ॲक्वेरियम हॉबीमध्ये एंटर केलेलं. बिकॉज माझ्या मित्राकडे एक टँक होता, सो ते बघूनच मलाही वाटलं की माझ्याकडेही असावा. सो मी तो टँक सेटअप केलेला. आणि तुम्हाला मी सांगतो, विदिन 3 to 4 days माझ्या मॉलीनी पिल्लंसुद्धा दिलेली. सो तो माझा एकदम नवीन एक्सपिरियन्स होता. मला ते काहीच माहिती नव्हतं. मी पण असं एकदम, माझं ते स्टार्टच होतं. सो त्या पिल्लांना कुठे ठेवायचं, काय ठेवायचं, मला काहीच आयडिया नव्हतं. तर मी फक्त एक चुकी अशी केलेली की त्या पिल्लांना त्यांच्या आईवडिलांसोबतच ठेवून दिलेलं. आणि त्यामुळे मग त्यांनीच ती पिल्लं खाऊन टाकलेली. त्या टायमाला मी लहान होतो ॲक्च्युली, त्यामुळे मी खूप रडलेलो. आईला फोन करून सांगितलं की आई असं असं झालं. मग आई बोलली की काय नाही, आता जेवढे आहेत त्यांना बाजूला काढून ठेव. सो ह्या रीतीने मी माझी हॉबी स्टार्ट केलेली. सो आता मी तुम्हाला सांगेन की ह्या हॉबीमध्ये एंटर करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल ना, आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे की जी गोष्ट आपण आता सेट करणार आहोत, जो ॲक्वेरियम आपण सेट करणार, त्याची ओव्हरऑल काळजी आपल्यालाच घ्यायची. सो ती काळजी कशी घ्यायची, नुसतं पाणी भरलं आणि मासे आणून सोडलं असं होत नाही. सो ते पाणी जे आपण भरतो ते पाणीसुद्धा आपल्याला शिळं पाणी मी सजेस्ट करीन वापरायचं. समजा तुम्हाला टँक सेटअप करायचं, तुम्ही तुमचे 5 days घ्या. 5 days आधी ते पाणी स्टोअर करून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही नवीन टँक आणाल तेव्हा त्या टँकमध्ये तेच पाणी वापरा. बिकॉज काय होतं, आपल्या घरी जे पाणी येतं ते क्लोरीन वॉटर असतं. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात क्लोरीन मिक्स असतं. आणि त्या क्लोरीन जे असतं ना, हे सगळ्या ॲक्वेटिक बॅक्टेरिया वगैरे जे असतात त्यांना मारून टाकतं. तर सेम वे मासे ही पाण्यात राहणारेच प्राणी, म्हणजे तुम्ही प्राणी म्हणू शकतो आपण त्यांना. सो तेही ॲक्वेटिक ॲनिमल आहे, त्याच्यामुळे त्यांना पण क्लोरीनचा त्रास होतो. जर क्लोरीन पाण्यात असेल तर मासेही मरू शकतात. त्यासाठी कधीही मी सजेस्ट करेन की शिळं पाणी वापरा. जर ते पॉसिबल होत नसेल तर आता अँटी क्लोरीन एजंट्स लिक्विड असतं अँटी क्लोरीन. सो ते डिक्लोरिनेटर म्हणतात त्याला, ते आपण पाण्यात टाकायचं, जेणेकरून पाण्यातलं क्लोरीन ते रिमूव्ह करायला हेल्प करतं. आणि मग त्यानंतर आपण त्याच्यात मासे सोडू शकतो, तेही सेफ आहे. कमेंट करून सांगा कोणाकोणाला ॲक्वेरियम हॉबी आवडते आणि तुम्हाला फिशेसमध्ये इंटरेस्ट आहे, ऑर्नामेंटल फिशेस आय मीन टू से, जे आपण खातो ते नाही.
हे ना ओर्नामेंटल फिश म्हणतात, जे आपण आपल्या ॲक्वेरियम्समध्ये ठेवतो, टँक्समध्ये ठेवतो. सो त्या ॲक्वेरियम्समध्ये पण भरपूर टाईप्स असतात. एक एक ॲक्वेरियम असतो सिम्पल ॲक्वेरियम, त्याला बेअरफूट ॲक्वेरियम म्हणतात. त्याच्यात तुम्ही बेअर बॉटम ॲक्वेरियम, आय एम सॉरी, बेअर बॉटम ॲक्वेरियम म्हणजे काय, त्याच्यात तुम्ही हे जे सबस्ट्रेट ह्याला म्हणतात, या गोष्टीला सबस्ट्रेट, त्याच्यात तुमचं सँड येते, सॉईल येते, पेबल्स येतात, हे सगळे सबस्ट्रेटमध्ये येतात. त्याच्यात सबस्ट्रेट काहीच नसतं, तर बेअर बॉटम टँक असतो. सो आता तुम्ही समजा तुम्हाला जर फर्स्ट टाइम जर स्टार्ट करायचं असेल, तर मी सजेस्ट करेन तुम्ही फिश कोणते ठेवायचे माहिती आहे का, मॉली ठेवू शकता. सर्वात सिम्पल आणि इझी टू केअर फिश आहे. मॉलीज झाले, गोल्ड फिश झाले, हे जे आहेत ना, हे बिगिनर फिश म्हणतो आपण यांना. हे तुम्ही सेटअप करू शकता का नॉर्मल टँकमध्ये, ज्या टँकमध्ये एक आपल्याला नॉर्मल ऑक्सिजन मशीन लागेल, त्याच्यानंतर एक फिल्टर लागेल. तो फिल्टर तुम्ही हँग ऑन फिल्टर ठेवू शकता, तर तुमचं टँक ओपन असेल, या फिर तुमच्या टँकला कवर असेल तर पॉवर फिल्टर यूज करा. ह्याच्याने तुम्हाला ना एक आयडिया येते की माशाला बेसिक वेमध्ये कसं आपण ठेवू शकतो माशांना. सो फीडिंग तुम्हाला असते, त्या फीडिंगचंही मी प्रोसिजर तुम्हाला सांगेन. फीडिंग मोस्टली 2 टाईम करायची असते, एकदा मॉर्निंगला या फिर इव्हनिंगला. आणि तुम्हाला हेही सांगतो, फीडिंग करताना आपल्याला ही काळजी घ्यायची की मासा, तुमचा एक पर्टिक्युलर मासे आहेत, ते 5 मिनिटात जेव्हा तुम्ही फूड टाकता ते किती 5 मिनिटात केवढं खाऊ शकता. सो तुम्हाला एक अंदाज येणार की आता मी एवढं टाकलं तर हे 5 मिनिटात संपतं. तुम्ही तेवढंच फीड कंटिन्यू करायचं आहे, त्याच्याहून जास्त कधी फीडिंग नाही करायची. सो काही जसं मी तुम्हाला सांगितलं फिल्टर्सबद्दल, ऑक्सिजन पंप्सबद्दल, पाण्याच्या क्वालिटीबद्दल, अशा भरपूर व्लॉग सिरीजमध्ये देत जाईन प्रत्येक फिशबद्दल. आणि जर तुम्ही बिगनर्स असाल तर बिगनरलाही प्रॉपर गाईड करेन. तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती मला DM करू शकता, ऑर एल्स याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला त्याच्याबद्दल प्रॉपर डिटेल्स देत जाईन. आणि कसं आहे ना की जसे की तुम्ही एक बिगनर असाल माझ्यासारखं, जसं मी 20 वर्ष आधी होतो, तेव्हा मला ॲक्च्युली जनरली सांगतो त्या टायमाला मला गाईड करायला प्रॉपर काहीच नव्हतं. मी जे काही शिकलो आहे ते मी स्वतः ते प्रॅक्टिकली ऑब्झर्व करून शिकलेलो आहे. जे मासे मी ठेवले आहेत त्या माशाचं बिहेवियर मी शिकलो आहे, मी लर्न केलं की ते कसे राहतात. आणि त्याच हिशोबाने मी ते पुढे माझी ही हॉबी मॅच्युअर करत गेलो आहे. सेम मी तुम्हालाही शिकवणार आहे की तुम्ही कशी तुमची हॉबी मॅच्युअर करू शकता. हां, सो मी तुम्हाला हे पण शिकवणार आहे, स्टेप बाय स्टेप आपण शिकू कसं सेटअप करायचा टँक आणि काय काय असतं. सो माशांना किती फीड करायचं तेही मी तुम्हाला प्रॉपर क्वांटिटी दाखवणार आहे. मी स्वतः फीड करून माझ्या जेवढे मासे आहेत त्या हिशोबाच्या रेशो मी तुम्हाला फीड करून देईन. सेम तुम्हालाही करायचं आहे. आपल्याला फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, आपण जेही फूड देतोय ते फूड आपला मासा 5 मिनिटात किती संपवतोय. मग नेक्स्ट टाईम आपण देऊ तर तेवढीच क्वांटिटी देते, त्याच्याहून जास्त द्यायची नाही. बिकॉज जर जास्त फूड दिलं तर पाण्याची क्वालिटी खराब होते, पाणी क्लाउडी होतं. बघू शकता हा पूर्ण मॅच्युअर टँक आहे. सो ह्यात कोणते कोणते फिश आहेत ह्या सगळ्याबद्दलची मी तुम्हाला नेक्स्ट वेमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. एकूण एक गोष्ट त्यात मी काय काय सेटअप केलेलं आहे मी तुम्हाला त्याचवेळी तुम्हालाही गाईड करेन की तुम्हालाही असं करायचं आहे, तुम्हाला काय नाही करायचं, काय करायचं, सगळं तुम्हाला प्रॉपर डिटेल्स मी देणार आहे. सो गाईज, माझ्या ह्या पेजला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमच्या बिगिनर फ्रेंड्ससोबत ज्यांना या फिश ॲक्वेरियमच्या हॉबीमध्ये इंटरेस्ट आहे, फिश कीपिंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांनाही हे बेनिफिशियल असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ येत राहतील. सो आता मी हा व्हिडिओ इथे सध्या एंड करतोय, जसा काय इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तुम्हाला डिटेल त्याच्यावरती माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्ही तुमचे क्वेश्चन्स रेडी ठेवा, मी ते क्वेश्चन्स एकूण एक करून तुम्हाला रिप्लाय करत जाईन. आणि आमच्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा, तिकडे मी जास्त ॲक्टिव्ह असतो. तिकडे मी तुम्हाला छोटे रील्स टाकतच असतो, तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल. आणि तिकडे मला DM करा, मी तुम्हाला DMमध्ये तिकडे तुम्हाला तुमचे आन्सर्ससुद्धा देऊन टाक. अँड कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला मी व्हिडिओज बनवू असं वाटतं आहे रिगार्डिंग दी ॲक्वेरियम हॉबी, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओज बनवेन आणि तुमचे डाऊटसुद्धा क्लिअर होते. थँक्यू सो मच.